प्रेक्षकांचं न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत। मी पत्रकार हनुमान शेरे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सचिव असलेले कॉम्रेड सीताराम येंचुरे यांचं 12 सप्टेंबर रोजी निधन झालेलं आहे। त्यांचं दुःखद निधन आणि अचानक जाण्यानं देशाची मोठी हानी झालेली आहे। त्यांचं वयाच्या 72व्या वर्षी निधन झालं। देशासाठी त्यांनी या 72 वर्षात खूप मोठं योगदान दिलेलं आहे। ते डाव्या विचारसरणीचे नेते होते, त्याचबरोबर चांगलं व्यक्तिमत्व आणि मोठे विचार असलेलं देशातलं सर्वात मोठं व्यक्तिमत्व होतं। म्हणून त्यांच्या जाण्यानं देशाची मोठी हानी झाल्याची मोठ्या नेत्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। आज आपण कॉम्रेड सीताराम येंचुरे यांच्याबद्दल काही थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कॉम्रेड सीताराम येंचुरे बहुभाषा कोविंद, प्रसन्न, मनमिळावू, व्यावहारिक, कुशल, संवादक अशा डाव्या विचारसरणीचे ज्येष्ठ नेते सीताराम येंचुरे यांचे वर्णन करता येईल। एकाच वेळी चित्रपट, संगीत आणि राजकारणावर तितक्याच अधिकारवाणीने बोलणारे असे त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 5वे सरचिटणीस असलेले सीताराम येंचुरे यांच्या राजकारणाला व्यवहाराची जोड होती। डावे असले तरी त्यांच्यात कडवेपणा नव्हता। सर्वच पक्षात मित्र असलेला असा हा जगमित्र नेता होता। त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अध्यक्षपदाची 3दा धुरा सांभाळली। डाव्याचे गड ढासळत असताना त्यांनी ही धुरा सांभाळली होती। येंचुरे हे नरेंद्र मोदी सरकार आणि त्यांच्या उदारमतवादी आर्थिक धोरणाचे कडवे टीकाकार होते। त्यांनी एप्रिल 2015 मध्ये प्रकाश करात यांच्याकडून पक्षाची धुरा हाती घेतली होती। प्रकाश करात हे कडवे, डावे आणि हटवादी भूमिका घेत असत। मात्र येंचुरेंचे नेतृत्व विविध पक्षाच्या आघाड्याच्या राजकारणाच्या आव्हानांना समर्थपणे तोंड देत विकसित झाले। याबाबत येंचुरेंनी आपले गुरु आणि त्यांच्या पक्षाचे दिवंगत नेते हरक सिंग सुरजीत यांचा कित्ता गिरवला। सुरजीत यांनी 1989 मध्ये व्हीपी सिंह यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त आघाडी युनायटेड फ्रंट सरकारला तसेच 1996 मध्ये आपल्या मार्क्सवादी पक्षाकडून बाहेरून पाठिंबा दिला होता। त्याप्रमाणे येंचुरेच्या नेतृत्वाखाली मार्क्सवादी पक्षाने 2004 ते 2014 पर्यंत संयुक्त पुरोगामी आघाडी यूपीए सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता। येंचुरे यांचा जन्म चेन्नईत 12 सप्टेंबर 1952 रोजी चेन्नईतल्या एका तेलुगू भाषिक कुटुंबामध्ये झाला होता। त्यांचे बालपण हैदराबादमध्ये गेले। 1970 मध्ये त्यांचे कुटुंब दिल्लीला स्थायिक झाले होते। त्यांचे वडील सर्वेसरा सोमयाजुल्ला येंचुरे हे आंध्र प्रदेश राज्य महामार्ग परिवहन महामंडळात अभियंता होते। त्यांची आई कल्पम येंचुरे सरकारी अधिकारी होत्या। येंचुरे यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई शालेय परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावला होता। त्यांचे पुढील शिक्षण अर्थशास्त्र विषयातील शिक्षण दिल्लीच्या सेंट स्टीफन्स महाविद्यालय आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठात जेएनयू झाले। त्यांच्या राजकारणातील प्रवास 1974 मध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया पासून म्हणजे एसएफआय संघटनेपासून सुरू झाला। पुढच्या वर्षीच ते मार्क्सवादी पक्षाचे सदस्य झाले। आणीबाणीत काही काळ त्यांना अटक झाली होती। सुटकेनंतर जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची 3दा निवड झाली। एसएफआयचे 1978 मध्ये सहसचिव, त्यानंतर अध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली। ही जबाबदारी सांभाळणारे पश्चिम बंगाल किंवा केरळचे नसलेले ते पहिले व्यक्तिमत्व होते। येंचुरे एक चित्रपट रसिक होते। जुन्या हिंदी चित्रपट गीतांचे ते चाहते होते। त्यांना वाचनाची आवड होती। त्यांचे हिंदी, तेलुगू, तामिळ, बंगाली आणि मालयम भाषावर प्रभुत्व होते। त्यांना हिंदू पौराणिक कथांची चांगली जाण होती। तसेच पौराणिक दाखले संदर्भ देत ते अनेकदा त्यांच्या भाषणात आणि विशेष भाजपवर हल्ला चढवण्यासाठी वापर करत असत। शेतकरी आणि कामगार वर्गाच्या दुरवस्थेपासून ते सरकारची आर्थिक आणि परराष्ट्र धोरणे आणि जातीय धर्मांधतेचा वाढता धोका या मुद्द्यावर राज्यसभेतील त्यांच्या घणाघाती भाषणासाठी ते ओळखले जात होते। काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीतील यूपीए महत्वाचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं। या आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांचा विश्वास त्यांनी संपादन केला होता। सोनिया गांधींना पंतप्रधान पद नाकारले तेव्हा राष्ट्रपतींना भेटून आल्याने त्यांनी भेट घेतलेल्या काँग्रेस नंतर नेत्यात येंचुरे हे पहिले नेते होते। यूपीएचा किमान समान कार्यक्रम तयार करण्यात येंचुरेंना काँग्रेस नेते पी चिदंबरम यांच्यासह महत्वाची भूमिका निभावली होती। येंचुरेंच्या कौशल्यामुळेच भारत अमेरिका अणुकरारानंतर डाव्यांनी यूपीए सरकारचा पाठिंबा काढल्यानंतरची उभयपक्षीय कटुता टाळण्यात यश आले होते। कॉम्रेड सीताराम येंचुरे 2017 पर्यंत 12 वर्षे राज्यसभा सदस्य होते। या सभागृहात विरोधकांचा ते बुलंद आवाज होते। त्यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपल्यानंतर देखील त्यांना मुदत वाढवून देत असताना त्यांनी मुदत वाढवून घेण्यास नकार दिलेला होता।
त्यांनी याबाबत सभागृहात निरोपाच्या भाषणात सांगितले होते की ते संसदेत अनिश्चिततेने आले. एका निष्ठावान डावा कार्यकर्ता या नात्याने संसदेच्या गोलाकार इमारतीपासून दूर राहणेच हिताचं असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 2004 मध्ये 43 खासदार होते आणि 2014 मध्ये ही संख्या 9 खासदारापर्यंत येऊन घटलेली होती. या प्रतिकूल पार्श्वभूमीवर त्यांनी 19 एप्रिल 2015 रोजी विशाखापट्टणम येथील पक्षाच्या 21व्या अधिवेशनात करात यांच्याकडून सरचिटणीस पदाची सूत्रे हाती घेतली होती. असा हा समकालीन भारतीय राजकारणातील महत्वाचा नेता वयाच्या 72व्या वर्षी राजकीय पटलावरून अंतर्गत झाला. येंचुरी यांच्या मागे पत्नी सीमा निश्चित आणि 2 मुले अखिला आणि दानिश असा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा आशिष येंचुरी यांचे 2021 मध्ये कोरोनामुळे निधन झाले होते. सीताराम येंचुरी यांच्या आधी इंद्रायणी मुजमुदा यांच्याशी विवाह झालेला होता. येंचुरी यांनी 72व्या वर्षापर्यंत देशासाठी संघर्ष केला, देशासाठी कार्य केलेलं आहे. 72व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. 12 सप्टेंबर रोजी त्यांच्या निधनानंतर देशामध्ये खूप मोठी हानी झालेली आहे, कारण आपल्यातला सगळ्यात मोठा नेता गेल्यानं आपलं खूप मोठं दुर्दैव झालेलं आहे. त्यांनी मरणानंतर देखील देशासाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे, कारण त्यांनी त्यांचं स्वतःचं देहदान केलेलं आहे. मरणानंतर बी ते देशासाठी किती महत्वाचं काम करून गेलेले आहेत हा संदेश त्यांनी खूप मोठा दिलेला आहे, कारण देशासाठी सगळ्यात मोठं नेतृत्व असल्याचं मानलं जात होतं आणि असा हा नेता आपण नेत्याला मुकलेला आहोत. त्यामुळे देशामध्ये खूप मोठी हानी झालेली आहे. आपण कॉम्रेड सीताराम येंचुरी यांच्याबद्दल ही थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना छोटीशी भावपूर्ण श्रद्धांजली शब्दरूपी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सीताराम येंचुरी यांच्याबद्दल आपल्याला काय वाटतंय, त्यांनी देशासाठी केलेलं योगदान तुमच्यापर्यंत जर कधी पोहोचलेलं असेल किंवा तुम्ही पाहिलेलं असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.